शिकारीवरून वाघीण बिबट्या थरार. टिपेश्वर अभयारण्यात बिबट्याचा मृत्यू. टिपेश्वर अभयारण्यातील जंगल विश्वात शिकारीवरून झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत एका 4 वर्षीय बिबट्याचा करुण अंत झाला आहे. पर्यटकांची लाडकी वाघीण डेझी T44 आणि बिबट्या यांच्यात झालेल्या या नैसर्गिक संघर्षाने वन्यजीवांच्या अधिवासातील तीव्र स्पर्धा पुन्हा एकदा समोर आली आहे. डेझी या वाघिणीने एका हरणाची शिकार केली होती. या शिकारीवर बिबट्याने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये जोरदार झुंज झाली. या संघर्षात वाघिणीने बिबट्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर वाघिणीने बिबट्याचा मृतदेह तलावाजवळील बांबूच्या झुडपाखाली लपवून ठेवला होता. ही घटना पारवा वन परिक्षेत्रातील माथनी वर्तुळ अंतर्गत बोथ बीट मधील कंपार्टमेंट क्रमांक 138 मध्ये घडली. नियमित गस्ती दरम्यान वनमजुरांना हा प्रकार लक्षात आला. मृतदेह दुर्गम भागातून बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित नाळे, डॉक्टर पायघन आणि डॉक्टर काळमेघ यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याच्या अंगावर वाघिणीच्या नखांच्या आणि दातांच्या खोलवर जखमा आढळून आल्या. आवश्यक नमुने जतन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक उदय आव्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत सोनुले, मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी व इतर कर्मचारी उपस्थित होते. वन्यजीवांच्या अन्न साखळीतील हा संघर्ष नैसर्गिक असला तरी या घटनेने टिपेश्वर अभयारण्यातील प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेली अन्नाची स्पर्धा अधोरेखित केली आहे.